पुढची बातमी पाहूयात। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाला अवघे 3 दिवस राहिलेले असताना शहरामध्ये मोठा संघर्ष उफाळून आलाय। भाजपचे पॅनल क्रमांक 4 मधील उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरती अज्ञातांनी गोळीबार केलाय। बाईकवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला। माझाच्या हाती आता गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज लागलंय। मात्र गोळीबार करणाऱ्याचं नाव सांगून देखील गुन्हा दाखल होत नाही असा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी केलाय। नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं। आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्याआधी हा गोळीबार झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। अंबरनाथमध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर मध्यरात्री 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाला आणि त्या संपूर्ण ठिकाणावरून आपण हा आढावा घेतो। आपण जर पाहिलं तर हेच ते कार्यालय आणि या कार्यालयावर थेट 2 व्यक्तींकडून अज्ञात इसमांकडून जो आहे तो गोळीबार करण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी किती गोळ्या झाडल्या गेल्या त्याचे निशाण सुद्धा बनवण्यात आलेले आहेत। तब्बल 5 बुलेट जे आहेत त्या फायर झाल्याचं म्हटलं जातं। त्याच्यातल्या पुंगळ्या ज्या गोळ्यांच्या असतात त्याचे शेल आहेत ते सुद्धा पोलिसांकडून कलेक्ट करण्यात आलेले आहेत। यावेळेस पवन वाळेकर यांचे जे वाहन चालक आहेत त्यांनी त्या अज्ञात इसमांना पकडण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता आणि त्यावेळेस त्यांच्या सुद्धा हाताला इजा झाल्याची घटना जी आहे ती पाहायला मिळाली होती। आपण जर पाहिलं तर 2, 3, 4, 5 आणि 1 गोळी जी आहे ती पुढे लागलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष बाब म्हणजे की आज अंबरनाथमध्ये थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुद्धा पार पडणार आहे आणि तत्पूर्वी अंबरनाथमध्ये तेही भाजपच्या उमेदवारावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झालेला आहे। या संदर्भात आपण पवन वाळेकर यांच्याशी ज्यावेळेस संपर्क साधला त्यांनी त्यावेळेस म्हटले की कौटुंबिक वादातून हा गोळीबार झाला असल्याची माहिती पवन वाळेकर यांनी दिलेली आहे। पण आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस यंत्रणा तपास करताना पाहायला मिळत आहेत। जागोजागीचे सीसीटीव्ही फुटेज जे ते पोलिसांनी कलेक्ट केलेले आहेत आणि त्या 2 अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी अजय माने, एबीपी माझा अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।